पाहिजे लवकरला फाशी झालीच पाहिजे लवकरच्या पोराला फाशी झालीच पाहिजे लवकरच्या पोराला फाशी झालीच पाहिजे लवकरच्या मुलांना फाशी झालीच पाहिजे त्याच्या मित्रांना फाशी झालीच पाहिजे मुलांना फाशी झालीच पाहिजे हे जन्मय एंट्रीला थांबायचं आपल्याला चला चला दादा चला चला घरी पुढे घे ना झालीच पाहिजे पहिले लेडीजला पुढे घ्या अमर रहे 26 तारखेला मंगेश अप्पा कालोखे महिला भगिनींना विनंती आहे, कोणी चुकीच्या इथं पोलीस स्टेशन आहे, आपण सगळ्यांनी कायदा सुव्यवस्थेचं आपण भान सगळ्यांनी राखायचं आहे. आपल्याबरोबर पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत आहे, त्यामुळे चुकीची काय कमेंट्स करू नका, जेणेकरून सगळ्या कार्यकर्त्यांना एक मिनिट कार्यकर्त्यांसुद्धा सांगतोय, कोणी या ठिकाणी चुकीची कमेंट्स करायची नाही आहे. आपण न्याय मागायला आलेलो आहोत. न्याय जर आपल्याला मिळाला नाही तर मग आपण शिवसैनिक काय होते आपण दाखवून देऊ. मी सर्वांना ताई ऐका, अजिबात बोलत आहोत. जेवढ्या घोषणा तिथं आल्या मी होतो साक्षीदार, तुमच्या सगळ्यांच्या भावना मी समजून घेतलेल्या आहेत आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर उभा आहे. 26 तारखेला मंगेश अप्पा कालोखे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय क्रूरपणे निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या बदल्यात आपण सातत्याने आपण या ठिकाणी 26 तारखेला संपूर्ण खोपोली शहरातील आणि संपूर्ण मतदारसंघातील सगळेच आपण शिवसेनेचे कार्यकर्ते, सर्व संपूर्ण मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आपण सर्वांनीच या ठिकाणी 26 तारखेपासून मंगेश अप्पाची झालेली क्रूरपणे हत्या या संदर्भात आपण ज्या पद्धतीने आपण कालोखे परिवाराच्या बरोबर आपण सर्वजण संपूर्ण शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आपण सगळेच जण ठामपणे मंगेश अप्पाच्या बरोबर ठामपणे आपण सारेजण उभे राहिलेला आहात. आजही आपण या ठिकाणचा हा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने माझ्या सगळ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी मानसीताईचं कुंकू ज्या नराधामांनी पुसलेलं आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण साऱ्या भगिनी मोठ्या संख्येने आज या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेल्या आहेत. साईबाबा नगरमध्ये मी पाहतोय की आपण सातत्याने आज 3 दिवस झाले सातत्याने आपण त्या ठिकाणी सगळ्या महिला भगिनी आपण त्या चौकामध्ये बसून राहिलेल्या आहात. आपण या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी कालोखे परिवाराबरोबर मंगेश अप्पा कालोखेच्या परिवाराबरोबर त्याच्या दोन्ही मुली या ठिकाणी या कॅन्डल मार्चमध्ये वडिलांचं एवढं मोठं दुःख घरात असताना सुद्धा या दोघी मुलींनी कॅन्डल हातात घेऊन बॅग हातात घेऊन मंगेश अप्पांच्या मारेकऱ्यांना आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, उर्वरित आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे यासाठी या दोन्ही भगिनी आपल्या वडिलांचं दुःख बाजूला ठेवून या ठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत, न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. माझी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की जे आरोपी याच्यामध्ये सहभागी आहेत त्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु ज्या आरोपींना आतापर्यंत अटक केलेली नाही त्यांना सुद्धा तात्काळ अटक या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी कॅन्डल मार्चच्या रूपाने आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही त्या ठिकाणी SP मॅडमला सुद्धा निवेदन दिलेलं आहे, IG ना सुद्धा निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने ज्या क्रूरपणे मंगेश अप्पाची हत्या ज्या नराधामांनी ज्या राष्ट्रवादीवाल्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर
जे FIR मधले आरोपी आहेत या सर्वच्या सर्व आरोपींना तात्काळ या ठिकाणी अटक करण्यात यावी असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे। परंतु आज या ठिकाणी अजून एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो की फार महत्त्वाची आहे की मंगेश आप्पाची हत्या झाल्यानंतर या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने अतिशय गतिमान पद्धतीने या सगळ्या आरोपींना 24 तासाच्या आतमध्ये जवळजवळ 10 आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि त्यांच्यावर सगळे रवी देवकर असेल, दर्शन देवकर असेल, त्याच्याबरोबर असणार जे जे सहकारी आहेत, ज्या लोकांची आम्हाला मंगेशच्या परिवाराला सुद्धा नावंसुद्धा माहिती नव्हती, असे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी असलेले आरोपी पोलिसांनी या ठिकाणी त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे उर्वरित आरोपी आहेत यांना सुद्धा लवकरात लवकर अटक केली जाईल। पोलीस प्रशासनाचा असणारा तपास जो आहे तो तपास गतिमान पद्धतीने सुरू आहे। मी रोज SP मॅडमशी या संदर्भात चालू काय काय घडामोडी आहेत, नक्की काय काय प्रोग्रेस होतोय या संदर्भात सुद्धा रोज माझी त्यांच्याशी चर्चा होत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ह्या गुन्ह्यामध्ये पोलीस SP मॅडम, दलाल मॅडमनी या ठिकाणी केलेलं एक महिला भगिनी SP म्हणून या ठिकाणी रायगडला आलेली आहे आणि कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी सुद्धा फार मोठं पाऊल उचलून एक 8 टीम या सगळ्या आरोपींना पकडण्यासाठी तात्काळ त्या ठिकाणी रुजू केलेल्या होत्या आणि त्या 8च्या 8 तुकड्यांच्या माध्यमातून हे जवळजवळ 10 आरोपी आतापर्यंत जेलबंद करण्यात या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणून हा आपला लढा जो आहे मंगेश आप्पाच्या परिवाराला न्याय देण्यासाठी, मंगेश आप्पाने आतापर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून तळागाळातील असणाऱ्या गोरगरिबांची सेवा करण्याचं काम मंगेश आप्पांनी साईबाबा नगर आणि संपूर्ण खोपोली शहरामध्ये आतापर्यंत केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी जे योगदान शिवसेनेसाठी दिलेलं आहे, खोपोलीकरांसाठी दिलेलं आहे आणि म्हणून त्याच्या परिवारावर त्याच्यावर झालेला हा क्रूरपणे हल्ला या संदर्भात त्याच्या दोन्ही मुली असतील, त्याची मानसीताई असेल, या सगळ्या परिवारांना न्याय देण्यासाठी सातत्याने आपल्याला हा लढा सुरू ठेवायचा आहे। तुम्ही बरोबर आहात ना? सगळेच जण ठामपणे माझ्या बरोबर उभे राहा। मी या आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही। मी मंगेश आप्पा आणि संपूर्ण परिवारासाठी या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की मला कोणत्याही याच्यासाठी त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जायला लागत चालेल, कोर्टाचे दार असेल, कायदेशीर कारवाई असेल, ज्या ज्या गोष्टी आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसता येतील या नराधमांना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्यासाठी सगळ्या गोष्टी शिवसेना संपूर्ण परिवार म्हणून मंगेश आप्पा सुद्धा आपला शिवसेनेचा परिवार आहे आणि मंगेश आप्पावर झालेला हा क्रूरपणे हल्ला, हा भ्याड हल्ल्याचा आपण सारेजण या ठिकाणी निषेध करत आहोत। त्यामुळे आपण आज जे काय पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केलेली आहे ती आजपर्यंत समाधानकारक आहे, पण पुढील 2 दिवसामध्ये त्यांनी 2 ते 4 दिवसामध्ये उर्वरित जे आरोपी आहेत त्यांचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करून त्यांना सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी अशी सुद्धा आपण त्या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। मला पूर्णपणे पोलीस प्रशासनावर या ठिकाणी विश्वास आहे की लवकरात लवकर हे उर्वरित आरोपींना सुद्धा अटक केली जाईल। आपण असंच कायमस्वरूपी आता मंगेश आप्पाच्या परिवाराला, मंगेश आप्पाची झालेली निर्गुणपणे हत्या, त्याचा जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही, त्या परिवाराला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण सर्व खोपोलीतील सर्वसामान्य जनता, शिवसैनिक, शिवसेनेच्या महिला भगिनी, सगळ्या रणरागिनी आपण ठामपणे या परिवाराच्या बरोबर आपण ठामपणे उभं राहायचं आहे। मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी सांगतो, कोणीही कार्यकर्त्यांनी मंगेश आप्पाच्या असणारा मित्रपरिवार असेल त्यांना सुद्धा सगळ्यांना सांगतो, कोणी सुद्धा आपण चुकीचा प्रकार या ठिकाणी करायचं नाही। आपण जो कॅन्डल मार्च या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण काढलेला आहे याला गालबोट लावण्याचं काम कुठल्याही चुकीच्या एका कार्यकर्त्यांनी या ठिकाणी करायचं नाही। माझी सगळ्यांना हात जोडून या ठिकाणी विनंती आहे की आपण कायदेशीर पद्धतीने न्याय घेऊ आणि कायदेशीर पद्धतीने आपल्याला न्याय मिळाला नाही तर मग मात्र शिवसेना पद्धतीने आपण रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी मंगेश आप्पाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रपणे ठामपणे उतरू। मी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या दोन्ही भगिनीबरोबर, माझ्या दोन्ही मुली आहेत या मुलींबरोबर मी ठामपणे, मंगेश आप्पाच्या मुली म्हणजे माझ्या मुली, कारण मंगेश आप्पा हा माझ्या मुलासारखा, माझ्या भावासारखा, माझ्या मित्रासारखा, सर्व माझ्याबरोबर सावलीसारखा उभा होता। मंगेश आप्पाचं दुःख माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला व्यक्त करू शकत नाही। एवढा हा जवळचा माझा सहकारी, जवळजवळ 20 वर्ष माझ्याबरोबर सावलीसारखा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून उभा राहिलेला हा माझा आप्पा, आज याची क्रूरपणे जी हत्या झालेली आहे, मी आमदार असताना, सत्ता आपली असताना त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे, याच्यासारखं दुःख आपल्यासाठी नाही आणि म्हणून या सगळ्या नराधमांना फाशीची सजा झाली पाहिजे। यासाठी आपण सातत्याने आपण
कायदेशीर पद्धतीने हा लढा सुरू ठेवू. तुम्ही सारेजण माझ्याबरोबर ठामपणे उभे राहा. आज सर्वांनी कॅन्डल मार्चमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग दाखवल्याबद्दल मी मनापासून मंगेश अप्पाचं परिवार आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी सगळ्यांचं ऋणी आहे की आपण मंगेश अप्पाच्या परिवारासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलात. जसं या ठिकाणी आलात अशाच पद्धतीने आपण साईबाबा नगरपर्यंत जे ज्या ठिकाणी असतील त्यापर्यंत आपण जायचं आहे. शांत पद्धतीने आपण जे काही आपल्या भावना होत्या त्या सगळ्या आपण या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे आता आपण शांत पद्धतीने संयमाने या ठिकाणी आपण साईबाबा नगरपर्यंत जायचे अशी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या मंगेश अप्पाला श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी 2 मिनिटं उभा राहायचे. कॅन्डल विझून टाका. तर पुढे द्या. कॅन्डल बंद करा सर्वांनी. कॅन्डल विझवा. कॅन्डल विझून टाका. मंगेश अप्पा अमर रहे. मंगेश अप्पा अमर रहे. आता सर्वांनी 2 मिनिटं एकदम शांत राहायचे. सर्वांनी सावधान.